मी एक पोलीस आहे. पोलीस जॉब करता करता या ठिकाणी बिझनेस रन करतोय. आणि आता जे योगेश सरांनी सांगितलं ना, धक्का देऊन टाकलंय, तसंच मलाही धक्का देणारे होते. पण सुरुवातीला ते जे धक्का दिलाय ना, त्यावेळेस त्यांना बोललो असेल कशाला आणलं, होत नाही, हे नाही, ते नाही. पण तो धक्का किती लाखाचा आहे, किती करोडचा आहे ना, ते इथे आल्यावर कळतं. मी पोलीस म्हणजे मुंबईला होतो. मुंबई 10 वर्ष सर्व्हिस केलं. त्यानंतर सोलापूरला आलो. सोलापूरला काहीतरी बिझनेस करू या विचारात होतो. आणि बरेच मी प्रयत्न केले, वेगवेगळे बिझनेस करायचे प्रयत्न केले. आणि मी एक चिरासोडे फॅक्टरी पण टाकणार होतो. पण एक ऍक्सिडेंटली सरांची ओळख झाली होती चौकी समोर. त्यावेळेस मैत्री झाली होती आमची. आणि त्यांना सांगितलं की सर असं असं मी एका प्रोजेक्टवर मी काम करतोय कर्ज काढून, आणि माझ्या भावाला किंवा मित्राला त्या ठिकाणी ठेवणार आहे. तर सरांनी मला समजून सांगितलं की असे बिझनेस बरेच मी करून बसलोय, तुम्ही करू नका. हा काय आहे कन्सेप्ट ते बघा, माहिती घ्या. आणि सरांवर एक विश्वास ठेवला, ऐकलो म्हणजे कर्जबाजारी होण्यापासून वाचलो. कारण ते जर ऐकलं नसतो तर आज मी कर्जबाजारी असतो. कारण लॉकडाऊनच्या आधी ते करणार होतो. पण लॉकडाऊन नंतर म्हणजे सगळं काही ठप्प झालं होतं, मार्केट कर्जबाजारी झालो असतो. पण एक सरांचा ऐकून या ठिकाणी बिझनेस मध्ये करत गेलो. सुरुवातीला बरेच जण म्हणजे सुरुवात 30 जण हा बिझनेस केलेला. त्यावेळेस सुरुवातीला बरेच जण बोलले मला सुरुवात केल्यावर, अरे कशाला करतो, असं काय होत नाही, जमत नाही, ते आपलं काम नाही, असं बोलणारे भरपूर होते. पण कुणाचंही न ऐकता ज्यांनी मला या बिझनेस मध्ये धक्का देऊन आणलाय ना, त्यांच्यावर विश्वास ठेवला. आणि आपले ग्रेट WTC लीडर राजू जंगम शेट्टी सर यांच्यावर एकदा जोरदार टाळ्या झाली पाहिजे. कारण त्या दोघांनी जर मला या बिझनेस मध्ये आणलं नसतं, मी एक ऍडजस्टमेंट जीवन जगलो असतो. कारण आपलं जे काम करतो महिन्यातून एकदा पगार येतं ना, त्या पगाराचं वाट बघावं लागतं. मंथ एंड आलं की पगार संपलेला असतं, परत आपण पगाराची वाट बघतो. सरकारी मागे पुढे होईल, आपले सरकारी जे आहे ते मागे पुढे होईल, किंवा तुम्ही ज्या ठिकाणी जाता कामाला त्या ठिकाणी मागे पुढे होईल. कुणाला उधारी दिली असेल त्याचे पैसे मागे पुढे होतील. पण मायलेस्टेज अशी एक म्हणजे कंपनी आहे, दर बुधवार तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार, ही गॅरंटी या ठिकाणी आहे. असं नाही की काम नाही केलं, जॉईन झालं आणि पैसे येतात चला, असं नाहीये. या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला मेहनत आहे. काय करायचं आहे, आयुष्यात एकदा फक्त खरेदी करायचं प्रोडक्ट, पेस्ट आहे, साबण आहे, शॅम्पू, आपण आयुष्यभर करत आलोय. आणि आपले आजोबा असतील, वडील असतील, आपण करतोय, आपले मुलंही येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. आपण आयुष्यभर कस्टमर म्हणून राहतोय. कुठली तरी हिरोईन येऊन सांगते मेरे सौंदर्य लक्ष आहे, कोणीतरी हिरोईन सांगतं बनेन काय ते फिट आहे, हे ते बरेच ऍड करत असतात. पण असं त्यांच्याकडे बघून घेतो आपण, आपल्या जीवनात काय बदल झाला मला सांगा, काय बदल झालं? काहीच नाही. आयुष्यभर आपण कस्टमर राहतोय, तूच कष्ट कर, तूच मर आणि दुसऱ्याचे घर भर, हे आपण करत चाललोय. पण या ठिकाणी तुम्हाला मॅडमने सांगितलंय, तुम्हाला आयुष्यात एकदा फक्त दुकान बदला, दुसरं काय नाही. तुम्हाला वस्तू मिळेल, तुम्ही घरी वापरणार आहे, तुमचं आरोग्य सुधारणार आहे. चांगले आयुष मंत्रालय भारत सरकारने प्रमाणित केलेले सगळे आयुर्वेदिक प्रोडक्ट मिळत आहेत. आज केमिकलचा जमाना आहे पूर्ण, सगळं काही आपण आणतोय केमिकल, खातोय केमिकल, पिकवतोय, सर्व काही आहे ते रासायनिक सगळं चाललेलं आहे. पण या ठिकाणी आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये काम करून आपल्या आरोग्य सुधारून दोन चांगल्या मार्गाने दोन पैसे कमवायची संधी पण या ठिकाणी तुम्हाला मिळते. करायला तयार ना? आता यस बोलता, बाहेर जाऊन बोलता, काहीतरी वेळ सांगता. आता मलाही असंच वाटत होतं, पण मी विश्वास ठेवून या ठिकाणी आलो. मित्रांनो, सुरुवात हा बिझनेस 30 जणांनी करून हळूहळू करत गेलो. पहिले इन्कम जे 650 रुपये, परत 900, 1000, 1200 असं येत गेले. पण या ठिकाणी दर महिन्याला आता सध्या या मागील 4.5 वर्षापासून काम करतोय, दर महिन्याला या ठिकाणी 1.5 लाखापेक्षा जास्त इन्कम या ठिकाणी घेतो. तुम्हाला संधी आहे, कोणताही डाऊट घेऊ नका, बिंदास या बिझनेस मध्ये या. यात 1 रुपया कोणाचा लॉस होणार नाही. आणि फ्रँचाइज सिस्टीम आहे. आज बघा, ज्याची फ्रँचाइजी आहेत ना ते श्रीमंत आहेत. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये फ्रँचाइजी येत चाललेला आहे. आज आपल्याकडे मोबाईल आहे प्रत्येकाकडे. आधी छोटं मोठं दुकान वगैरे कुठे राहायचं, आपण नवीन रूम जायचो, पण आता त्यात पण फ्रँचाइजी आले. फोन बुक आले, फोनवाला आला, त्यानंतर SS मोबाईल आले असे. त्यानंतर आता नवीन एक उद्याच येणार आहे आपल्या सोलापूरमध्ये, गुजरातची एक फ्रँचायझी आहे पूजारा म्हणून, ते पण फ्रँचायझी या ठिकाणी येत आहेत. म्हणजे असे फ्रँचायझी सिस्टीम मध्ये या ठिकाणी लोक काम करतायत. आपण जर एकटे राहिलो तर काहीच होणार नाही. आपण लाखो करोडो फ्रँचायझी घेऊ शकत नाही. पण मित्रांनो, तुम्ही जर 30 जर या ठिकाणी सुरुवात केलात तर तुम्हाला जवळजवळ 125 प्रोडक्टची फ्रँचायझी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आणि
ती फ्रँचायझी घेऊन आपण लोकांना देऊ शकतो. बघा, मी एखादा फ्रँचायझी घेतलं कोणत्या तरी कंपनीकडून, एखाद्या बिस्लरी कंपनीने फ्रँचायझी घेतलं समजा, मी तुम्हाला देऊ शकतो का सर? तुम्हाला देऊ शकतो का? नाही देऊ शकत. पण या ठिकाणी तुम्ही फ्रँचायझी घेऊन हजारो लोकांना देऊ शकता. जे लोक जे टर्नओव्हर होतं ना, आपण फुकटमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट करतो, या दुकानात जर ते चांगलं मिळतं, त्या दुकानात जर ते चांगलं मिळतं, न कळत आपण दुकानात पाठवत असतो, लोकांना ऍडव्हर्टाइजमेंट करत असतो. तेच काम इथं जर केलं तिथं काय मिळणार नाहीये, पण तेच काम जर तुम्ही इथे केलं तर तुम्ही लाखो करोड रुपये या ठिकाणी कमवू शकता. कारण जितक्या लोकांना तुम्ही दुकान दाखवता त्यांना पण पैसे मिळतील, तुम्हाला पण पैसे मिळतील. आणि असे जबरदस्त या ठिकाणी संधी आहे, म्हणून डाऊट घेऊ नका. आज या ठिकाणी बरेच लीडर्स या ठिकाणी बोलून गेले, काकू असतील, आरटीसी लीडर योगेश सर असतील, ऑल एसटीसी असेल, आणि त्याचबरोबर या ठिकाणी एक शिलाई काम करणारा व्यक्ती, 7वी शिक्षण झालेला एक शिलाई काम करणारा, कारखान्यात कामाला जाणारा व्यक्ती, जर तो हार्डवर्क करून या ठिकाणी जर एसटीसी होऊ शकतो, तर आपले ब्रँड न्यू एसटीसी लीडर आपले लक्ष्मीनारायण कोंकती सर यांच्याबद्दल जोरदार टाळ्या झाले पाहिजे. जर ती व्यक्ती करू शकते तर तुम्ही करू शकता. तुम्ही शिकले नाही शिकले काही देणं घेणं नाही, फक्त करायची इच्छा आणि जर जिद्द मनात असेल तर नक्कीच या ठिकाणी करू शकतो. कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलांना जॉब मिळणं मुश्किल आहे. आता तिथे काशीद मॅडम पण बोलून गेले की 40-45 लाख रुपये मागताय कशासाठी? जॉब साठी. पगार किती? 1-2 लाख देणार आहेत का मॅडम? कुठे काय किती पगार दिले असते? पहिले 3 वर्ष परमनंट केलं असतं तर पहिले 3 वर्ष 20,000, तिथून पुढे मग 1 लाख रुपये मिळाले असते. हा, पहिले 3 वर्ष म्हणजे बघा 45 लाख रुपये देऊन कोणत्या देवानं गणित सांगितलं मला कळत नाही. पहिले 45 लाख रुपये देऊन 20,000 रुपये घ्यायचं, किती सोपं आहे ना? सोपंच आहे. लोकांना काय आहे, पैसे देतो पण मला काम नको सांगू, मी इन्व्हेस्ट करायला तयार आहे, मला काम नको सांगू, असं मार्केटमध्ये भरपूर आहे. पण या ठिकाणी मित्रांनो, तुम्ही मेहनत घ्या, 5 ते 7 वर्ष असे मेहनत घ्या ना, तुम्हाला परत कुठे कामाला जायची गरज पडणार नाही. तो नोकरचा जो शिक्का लागलेला आहे, हा नोकरचा जो शिक्का लागलेला आहे, गरिबीचा जो शिक्का लागलेला आहे ना, तो जर मिटवायचा आहे तर माय लाईफस्टाईल मध्ये 5-7 वर्ष असं द्या, तुम्हालाच काय तुमच्या घरामध्ये कुणाला कामाला जायची गरज पडणार नाही, गॅरंटी या बिझनेस मध्ये तुम्हाला मिळणार आहे. म्हणून संधी आहे, डाऊट घेऊ नका. ह्या बिझनेस मध्ये आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला आलो, बरेच जण आम्हाला बोलवते कार घेऊ शकतो, हे घेऊ शकतो, आम्ही पण ऐकत होतो. पण संगत कसा आहे ना, त्याप्रमाणे बदलतो. मी आधी वेगळं म्हणजे मित्र हे ते वेगळं होते, गप्पा मारणं, कट्ट्यावर बसणं, हा काय करतो तो काय करतो हे चालू होतं. पण जसं या बिझनेस मध्ये आलो, संगत बदलली. आपले ग्रेट WTC लीडर राजू जगम शेट्टी सर, जर ते महिन्याला 22 लाख रुपये कमवून आज त्यांच्याकडे मर्सिडीज BMW कार जे काय असतील ते आहेत, प्रीमियम कार आहे, चांगलं घर आहे, चांगली लाईफस्टाईल आहे, एका सेलिब्रिटी सारखं ते जगताय, तर आपण का जगू शकत नाही? त्याचबरोबर संतोष सर त्यांच्या नादीला लागले. आज संतोष सर या ठिकाणी सोलापूरमध्ये काम करून सोलापूरमध्ये जॉब नेऊन पुण्या मुंबईत जातात. या सोलापूरमध्ये राहून जर संतोष सर 4 लाख रुपये कमवून संतोष सर कार घेऊ शकतात, तर तू का घेऊ शकत नाही? हा एक विश्वास त्या ठिकाणी मला मिळतोय आणि तोच विश्वास तुम्हालाही देतोय. आज जर मी या ठिकाणी महिना 1.5 लाख रुपये कमवून मी जर 11.5 लाखाची किया सोनेट कार घेऊ शकतो, तर तुम्हीही घेऊ शकता ह्याच बिझनेसच्या माध्यमातून. म्हणून तुम्हाला संधी आहे, डाऊट घेऊ नका. ज्यांनी कोणी बोलवलं त्यांच्यावर एक विश्वास ठेवा, आम्ही तुमच्या सोबत आहे. आपलं काम करत करत येणाऱ्या काळामध्ये इथं पार्ट टाइम मध्ये काम करून फुल टाइम पण करणारे आज बरेच लीडर्स आहेत आणि लाखो रुपये तुम्ही कमवू शकता. फक्त जर नोकर आहे, चांगला शिक, चांगली नोकरी कर, चांगला शिक, चांगली नोकरी कर. आपण प्रत्येक जण नोकरीच्या मागेच लागलोय आणि आपल्या मुलांना पण नोकरीच्या मागेच पळवतोय. इथं नोकर नाही तर मालक बनायचा धंदा आहे आणि लोकांना टोप्या घालायचा धंदा नाही, तर लोकांचे स्वप्न पूर्ण करण्याचा आणि लोक घडवण्याचा धंदा हा ठिकाणी आहे. म्हणून डाऊट घेऊ नका, आम्ही आहे सोबत. एक जबरदस्त या ठिकाणी तुम्हाला संधी मिळते, तर बाहेर जाऊन विचारू नका कुणाला हे मी असं ऐकून आलो नाही कसं वाटलं म्हणून. बाहेर लोक सांगणार नाहीयेत, बाहेर पाय खेचणारे भरपूर आहेत, पण हात पकडून तू करू शकतो, तू तुझे स्वप्न पूर्ण करू शकतो, माझ्यासोबत चल असा बोलणारा बाहेर तुम्हाला कुठे भेटणार नाही. याच हॉलमध्ये भेटेल आणि याच क्षेत्रामध्ये भेटेल. म्हणून ज्यांनी कुणी आणलंय त्यांच्यावर विश्वास ठेवा, आम्ही तुमच्या सोबत आहे. एक मिळून या ठिकाणी आपले स्वप्न पूर्ण करू शकतो आणि या स्वप्नाच्या नगरीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.